जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. गणपती बाप्पा मोरया. तर आज मी छान असं गणेश जयंतीनिमित्त तांदळाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत आणि त्याच मोदकची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर मी त्यासाठी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाचं मी पीठ इथे रेडीमेडच वापरलेलं आहे. अशा प्रकारे पीठ हे मार्केटमध्ये छान असं अवेलेबल होऊन जातात. नारळ लागणार आहे आपल्याला, गूळ लागणार आहे, वेलची लागणार आहे आणि काजू बदाम मी असे बारीक असे क्रश करून घेतलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला असं व्यवस्थित असं खवून घ्यायचं आहे. तर मी ओट्यावरच नारळ खवण्याचं जे यंत्र असतं ते मी याच्यावरच ओट्यावरच सेट केलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं नारळ खवून घ्यायचं आहे. हे हे आपल्याला व्यवस्थित असं सावकाशपणे असं नारळ खवून घ्यायचं आहे, कारण घाई गडबडीमध्ये जर आपण नारळ खवायला घेतलं तर ते आपल्याला हातालाही लागू शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित असं करायचं आहे आपल्याला हे. तर एक वाटी छान अशी खवून झालेली आहे. तर दुसरी वाटीही मी घेतलेली आहे. खवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. तर पाहू शकता एका नारळाची एवढी अशी चव आपल्याला निघालेली आहे. तर आपल्याला मोदकसाठी पीठ लागणार आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही पीठ वापरणार आहात तेवढंच पाणी वापरायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी किंचितसा असा अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे. त्याने आपल्या मोदकला छान अशी चव येणार आहे. आणि 1 चम्मच मी याच्यामध्ये घी टाकून घेतलेलं आहे. मी ते गोवर्धन घी वापरलेलं आहे. आत्ता आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. तर उकळीही आपल्या पिठाला आलेली आहे. तर आत्ता याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे. मार्केटमध्ये असे पिठाचे पॅकेट्स मिळून जातात. छान असं त्याला स्मेलही असते त्या पिठाला. खूप छान लागतात मोदक बनवायला. तर पीठ आपल्याला टाकून झालेलं आहे पाण्यामध्ये. आपण ज्या प्रकारे भाकरी बनवण्यासाठी तांदळाची जी आपण उकळ करून घेतो तशीच आपल्याला करून घ्यायची आहे. तर पीठ छान असं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत. आणि पीठ आपल्याला व्यवस्थित असं जास्त शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटासाठी हे आपल्याला असंच झाकून देऊन ठेवून द्यायचं आहे. आणि 5 मिनटं झालेली आहेत. पण गरम गरम असतानाच पीठ आपल्याला घ्यायचं आहे मळून घ्यायसाठी. तर एका बाउलमध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे. आणि हात आपल्याला भाजू नये त्यासाठी मी इथे तांब्याचा वापर केलेला आहे. तांब्याला तेल किंवा पाणी तुम्ही थोडं लावू शकता, जेणेकरून पीठ तांब्याला चिकटणार नाही. अशा प्रकारे आणि आपल्याला व्यवस्थित असं अशा तांब्याने आपल्याला गरम गरम पीठ मळून घेतल्यामुळे ज्या गुठळ्या राहतात, छोट्या छोट्या गुठळ्या राहूनच जातात, तरीसुद्धा त्या राहतही नाही. आत्ता छान असं आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे मोदक बनवण्यासाठी. तर हा पीठ आपला तर मळून झालेला आहे. तर आता आपण तो ठेवून देऊया. तोपर्यंत आपण मोदकसाठी सारण बनवून घेऊया. तर कढई तर मी गॅसवर ठेवून दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी 1 चम्मच घी टाकून घेतलेला आहे. तर घी छान असं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ मी इथे सुरीने बारीक असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही रेडीमेड आपल्याला गुळाची पावडर मार्केटमध्ये मिळून जाते, तेही तुम्ही वापरू शकता. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता गूळ छान असं पूर्ण असं मेल्ट झालेलं आहे आणि थोडीशी अशी उकळीही आलेली आहे. तर आत्ता त्याच्यामध्ये आपल्याला जे नारळ आपण खवून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला गॅसची फ्लेमही आपल्याला स्लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपलं जे सारण आपण बनवून घेतो आहोत ते पातेलीला चिकटणार नाही, करपणार नाही, याची आपल्याला व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे. आणि ढवळत राहायचं आहे आपल्याला सारखं असं. छान अशी आपली सारण आपलं तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आत्ता याच्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड टाकून घेतलेली आहे मी. आणि आपण जे बारीक असं कट करून काजू बदाम घेतलेला आहे, क्रश करून घेतलेला आहे, ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याने मोदक छान असं चवीला खूप छान लागतात खायला असे. तर पुन्हा एकदा असं व्यवस्थित आपलं सारण मिक्स करून घ्यायचं आहे. सारखं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे, ढवळायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं.
आपलं सारण तर रेडी झालेलं आहे मोदक स्टफिंगसाठी. तर पाहू शकता असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे सारण. तर गार करून घ्यायचं आहे आपल्याला, हे असं पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे सारण आपल्याला. तर बाजूला ठेवून देऊयात आपण हे. आता आपण ज्या प्लेटमध्ये आपल्याला मोदक बनवून ठेवायचे आहे त्या प्लेटला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे मोदक प्लेटमध्ये चिकटणार नाहीत. पिठही छान असं आपला मऊ झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. तर त्यातला अर्धा गोळा मी बाजूला ठेवून देणार आहे, कारण थोडं पीठ आपल्याला मळायलाही बरं पडेल, इझी पडेल. त्याच्यामुळं एक पिठाचा गोळा, अर्धा पिठाचा गोळा मी बाजूला ठेवून दिलेला आहे. आणि उरलेल्या पिठाचे छान असे आपल्याला सेम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. सेम आकाराचे गोळे याकरिताच की कारण आपले मोदकही दिसायला छान असे आकाराने सेम असे दिसतील, त्यामुळे आपल्याला सेम गोळे करून घ्यायचे आहेत. नाहीतर एक मोठा मोदक एक छोटा मोदक असं व्हायला नको, म्हणून आपल्याला सेम गोळे करून घ्यायचे आहे. तर एक गोळा छान असा मी मळून घेतलेला आहे. तर अशी आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. तुम्हाला जर अशी पारी बोटाने जर बनवायला जमत नसेल तर लाटूनही घेऊ शकता, त्यानेही मोदक खूप छान असे होऊन जातात. तर मी मोदक बनवायचे असे 2 पद्धती तुम्हाला सांगणार आहे. तर ही पद्धत अशी आहे की आपण आधीच पारी भरून घेतलेली आहे आणि सारण भरून घेतलेलं आहे त्या पारीमध्ये, आणि आत्ता मी त्याच्या पाकळ्या बनवून घेत आहे. छान अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि थोड्या अंतरात पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या मोदकाच्या पाकळ्या खूप जास्त बनवल्या तर आपल्याला मोदक दिसायला खूप छान दिसतो, सुंदर असा दिसतो. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे मोदकमध्ये. आणि हाताला आपल्याला पीठ किंवा तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिकटणार नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला मोदक बनवायचा आहे. तर पहा, खूप असा छान असा सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. तर बाजूला ठेवून देऊया. तर दुसरी पद्धत मी मोदक बनवायची तुम्हाला सांगणार आहे. ती अशी की अशीच आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता या पारीच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर आपल्याला ते सारण आपल्याला या पारीमध्ये भरायचं आहे. 2 पद्धतीमध्ये तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जी इझी पडेल ती तुम्ही पद्धत वापरून अशा प्रकारे मोदक तुम्ही बनवू शकता. आणि मोदक बनवायला खूप इझी आहे, खूप सोपं आहे. तुम्ही कधीही बनवू शकता. पीठ आणि सारण जर रेडी असेल तर तुम्ही कितीही मोदक असले तरी बनवायला कंटाळाही येत नाही. पटापट असे बनवून होऊन जातात मोदक. तर आत्ता अशा प्रकारे मोदक आपण तयार करून घेऊया. जास्त अशा पाकळ्या पडल्यावर मोदक छान असा दिसतो, बघायलाही खूप सुंदर असा वाटतो मोदक. तर पाहू शकता आहे मोदक आपला रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही मोदक करू शकता. चला, तर उरलेले जे मोदक आहेत तेही मी बनवून घेत आहे. तर इथे माझ्या लेकीची अशी लुडबुड चालू झालेली आहे, कारण मोदक म्हटल्यावर तिला 5 मोदक बनवायचेच असतात. तर पाहू शकता ती थोडंसं पीठ, थोडीशी सारण घेऊन बाजूला मोदक बनवायची त्याची धडपड चालू झालेली आहे. तर अशा प्रकारे मोदक हाही रेडी झालेला आहे. आपल्याला व्यवस्थित असं बनवायचं आहे. मोदक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. चला, तर तर पाहू शकता त्याची लुडबुड चालू झालेली आहे. मोदक बनवण्यासाठी थोडं सारण घेते, थोडं पीठ घेते आणि मोदक बनवते. पाहू शकता मोदक रेडी झालेला आहे. तर आपले सगळे मोदक आपले छान असे बनवून झालेले आहेत.
माझ्या लेकीने छान असे 5 असे छोटे छोटे मोदक बनवलेले आहेत. तर आपले मोदक तर सगळे बनवून झालेले आहेत. आता स्टीमरचं जे एक भांडं आहे त्याच्यावर मी प्लेट ठेवलेली आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपले मोदक चिकटू नये. तर आता व्यवस्थित असे मोदक आपल्याला त्याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. व्यवस्थित असं सेट करून घ्यायचे आहेत आपल्याला या पात्रामध्ये मोदक आपले. व्यवस्थित असे आपल्याला मोदक एकावर एक असे ठेवून दिलेले आहेत मी. सगळे मोदक व्यवस्थित असे सेट झालेले आहेत स्टीमरमध्ये. तर आता आपल्याला व्यवस्थित झाकण देऊन द्यायचं आहे आणि 30 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित असं स्टीम करून घ्यायचे आहेत मोदक, जेणेकरून मोदक असे छान असे सॉफ्ट होऊन जातील. थोडा वेळ जास्त स्टीम केले तरीही चालू शकतो, पण थोडा कमी वेळेमध्ये जर तुम्ही काढले तर मोदक कच्चे राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे व्यवस्थित असं स्टीम करून घ्या तुम्ही मोदक, आणि मोदक छान असे चवीला लागतात. तर पाहू शकता 30 मिनिटं झालेले आहेत आणि काही सुरेख असे मोदक आपले रेडी झालेले आहेत. तर छान असे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मगच असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मी पूर्णपणे असे मोदक थंड झालेले आहेत आणि तेव्हाच मी असे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर सगळे मोदक आपल्या प्लेटमध्ये काढून झालेले आहेत. आता छान असं आपल्या वरून असं थोडं थोडं घी टाकून घ्यायचं आहे आणि घीसोबत असे मोदक खायला म्हणजे काय, खूपच असे चविष्ट लागतात. काही सांगू शकत नाही अशी चव आहे मोदकला, खूप छान लागतात. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.